तांदूळ आणि मसाल्यांच्या सुवासाने घमघमणारा, तसा सौम्य तरी अतिशय चविष्ट असा मसाले भात सगळ्यांनाच आवडतो. मसाले भात चविष्ट होण्यामागे त्यात वापरलेला तांदूळ, खडे मसाल्यांचं योग्य प्रमाण आणि थोडासा ताजा मसाला असतो. आज मी तुम्हाला इन्स्टंट मसाले करून मसाले भात कसा करायचा ते दाखवणार आहे. चला बघूया. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. हे बघा, हे फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे काढून सोलून घेतलेत. 1.5 वाटी तांदूळासाठी आपण 1.5 वाटी फ्लॉवर घेतलाय. त्यावर हळद घालू, पाणी घालून मिक्स करून ठेवू. फ्लॉवर एकदम स्वच्छच आहे, तरी हळदीच्या पाण्यात फ्लॉवर थोडा वेळ असाच ठेवू. मसाले भात करण्यासाठी आपण एक खास सौम्य कच्चा मसाला करणार आहोत. नेहमी खडे मसाले भाजून कोणताही मसाला तयार केला जातो, पण यात मसाले अजिबात न भाजता कुटले जातात, म्हणून हा कच्चा मसाला. हा मसाला मसाले भाताबरोबरच उसळी, भाज्या, खिचडी यासाठी वापरता येतो. पाव वाटी धने मिक्सरच्या भांड्यात घालू. 2 टेबलस्पून जिरं घालू. 8-10 मिरे घालू. दालचिनीचे अगदी छोटे 4-5 तुकडे आणि 8-10 लवंगा घालू. 2 लाल मिरच्यांचे तुकडे करून घालू. 5-6 तमालपत्र कात्रीनी बारीक चिरून घालू, नाहीतर तमालपत्राचे मोठे तुकडे राहू शकतात. हे पहा, मिरची अशी कात्रीनी चिरूनही घालता येते. जर तुमच्याकडे हवा जास्त दमट असेल तर खडे मसाले तव्यावर किंचित गरम करून नंतर गार करून मसाले कुटा. मसाला छान कुटला गेलाय. आता त्यात 2-3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घालून बारीक करू. तयार कच्चा मसाला बाटलीत भरून ठेवू. यातला साधारण 1.5-2 टेबलस्पून मसाला आपल्याला आज वापरायचा आहे. यामुळे मसाले भात खूप छान होतो. आता आपण हिरवं वाटण करून घेऊ. कढीपत्त्याची 3 पानं देठासकट चिरून घेऊ. 8-10 अगदी कमी तिखट हिरव्या मिरच्या घालू. मुठभर काड्यांसकट कोथिंबीर घेऊ. थोडंसं आलं घालून लागेल तसं पाणी घालून मिक्सरवर बारीक करून घेऊ. हे बघा, आपला हिरवा मसाला तयार आहे. तो आपण छोट्या बाउलमध्ये काढून घेऊ. यामुळे मसाले भाताला एक वेगळाच स्वाद येतो. स्टीलच्या कुकरमध्ये 1.5-2 टेबलस्पून तेल घालू. तेल तापलं की त्यात मोहरी घालू. मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू. लगेच त्यात निथळून घेतलेले फ्लॉवरचे तुरे घालून परतूया. थोडंसं परतल्यावर 1-1.5 टेबलस्पून हिरवा मसाला घालून परतू. हा मसाला मी थोडासा जास्तीचा करून ठेवते. यात नाही लागला तरी दुसऱ्या कोणत्या भाजी आमटीसाठी कामात येतो. आता 1/2 टीस्पून कच्चा मसाला घालू. या स्टेजला असा थोडासा कच्चा मसाला घातल्यावर खूप छान स्वाद येतो. थोडं परतल्यावर धुवून निथळून कोरडा झालेला 1.5 वाटी जुना आंबेमोहोर तांदूळ घालून परतू. हा तांदूळ मी 2 तासापूर्वी धुवून निथळायला ठेवला होता. मसाले भात अगदी हिरवा होणार नाही या अंदाजाने हिरवं वाटण घाला, नाहीतर मसाले भात वेगळाच दिसेल. तांदूळ थोडा परतला गेला की यात साधारण 4-4.5 वाट्या गरम पाणी घालू. तांदूळ जुना असल्यामुळे मी तिप्पट पाणी वापरलं आहे. तुम्ही वापरत असलेला तांदूळ जर नवीन असेल तर तुम्ही दुप्पट पाणी वापरा. आता मीठ घालून ढवळून घेऊ. आत्ता भात कच्चा असताना फ्लॉवर जास्त वाटतो, पण भात शिजल्यावर ते बरोबर होतं. आता कुकरचं झाकण लावून भात मंद गॅसवर शिजू देऊया. आपण भात शिजायला ठेवला होता त्याला 7-8 मिनटं झाली आहेत. हे बघा, तांदूळ अर्धवट शिजलेत. त्यात 1-1.5 टीस्पून गोडा मसाला घालू. 1-1.5 टेबलस्पून ताजा कुटलेला कच्चा मसाला आणि 1/2 टेबलस्पून गूळ घालू. पाव वाटी काजू पाकळ्या आणि 2 टेबलस्पून घोटलेलं ताजं दही घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाले भाताची चव जशी विशिष्ट असायला हवी तसाच त्याचा रंगही परफेक्ट यायला हवा. मसाल्याचं योग्य ते मिश्रण वापरलं की मसाले भात आपोआप दिसतोही परफेक्ट आणि त्याची चवही छान येते. मी आज यात फ्लॉवर वापरला आहे. याशिवाय तोंडली, वांगी, पत्ताकोबी अशा दुसऱ्या कोणत्याही 1-1 किंवा मिक्स भाज्या घालून मसाले भात करू शकता. आता परत झाकण लावून भात शिजू देऊया. आपण झाकण लावून भात शिजायला ठेवला होता त्याला 10-15 मिनटं झाली आहेत. मध्ये एकदा मी मसाले भात चेक केला होता. हे पहा, परफेक्ट मऊ शिजलेला मसाल्याचा सुंदर वास घमघमणारा मसाले भात तयार आहे. यात 1/2 टेबलस्पून साजूक तूप घालून ढवळून घेऊ. मसाले भातावर वरून खवलेला ओला नारळ, कोथिंबीर
आणि साजूक तूप घालून खायला द्या. याच्याबरोबर टोमॅटो सार किंवा रायता, काही कुरडई पापड हे मस्त लागतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन पापड रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.